फसवणुकीला प्रकरणातील आता आरोपी मेहुल जैन आणि मनीषा जैन यांनी धमकी दिल्याचा साक्षीदार विश्वास टाकळकर यांचा आरोप आहे। अमारे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। कंपनीला सरकारची सबसिडी देण्याच्या नावाखाली 8 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा जैनवर आरोप आहे। त्यांनी असं त्यांना धमकवलं की तू या केसमध्ये पुढाकार घेऊ नकोस व माघार घे व या केसमध्ये जे मुख्य इन्फॉर्मंट आहे मोहम्मद फारुख शेख याच्याकडनं यांनी म्हणण्यानुसार 5 करोडची सुरुवातीची माग केलेली। उपमहापौर संजय घाडींनी आजपासून कामाला सुरुवात केली। विविध प्रभागांमध्ये संजय घाडींनी पाहणी दौरा केला। स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन नियोजनबद्ध काम करणार उपमहापौर संजय घाडींनी ही प्रतिक्रिया दिली। शहर स्वच्छ आणि सुंदर करावे लागेल आपल्याला आणि त्या दृष्टीने नागरिकांचं सहकार्य घ्यावं लागेल आणि प्रशासनाची मदत। आपल्याला कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा सर्व वेगवेगळा करून आपल्याला कचऱ्यापासून मुंबई महानगरपालिकेला उत्पन्न कसं होईल याचा विचार प्रशासनाने करायला पाहिजे। राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या महाबोधी महाविहारबाबतच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता। महाराष्ट्रातून 10,000 पेक्षा जास्त नागरिक आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेत। बिहारमधील महाबोधी महाविहारबाबतच्या 1949चा कायदा रद्द करण्याची यावेळेला मागणी करण्यात आली। विहार मुक्त झाले पाहिजे यासाठी आज एक दिवसीय या ठिकाणी आंदोलन होतं। भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाने त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून राजकुमार बडोले फाउंडेशनची मंडळी पण या ठिकाणी आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 10,000च्या वर लोक त्या ठिकाणी आली होती। बांगलादेशबाबत सत्ताधारी जे आकडे सांगत आहेत ते खोटे आहेत। सत्ताधारी सामान्य नागरिकांना भरकटवण्याचं काम करत आहेत। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडी सत्ता गेली त्यांना जवळजवळ 4 वर्ष झालेले आहेत। 4 वर्षामध्ये काय केलेत आणि पोलीस कोणी थांबलेले आहेत का? कोणी त्यांचा हात पकडलेले आहेत का? नाही करा कारवाई ना, कशाला नाही करता कारवाई? हे सगळं खोटं आहे। लोकांच्या गुमराह करायची दिशा आहे। पुणे जिल्हा परिषदेसाठी वीर धवल जगदाळे इच्छुक आहेत। याआधी मला 2 वेळा संधी आली होती, मात्र पक्ष आदेशामुळे मी अध्यक्ष होऊ शकलो नाही। वीर धवल जगदाळेंनी ही प्रतिक्रिया दिली। मी सुद्धा मला 1-2 वेळेला तशी संधी आली होती, परंतु पक्षाचा आदेश मानून मी ती संधी दुसऱ्यांना देण्याचं काम पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून आतापर्यंत केलेलं आहे आणि पक्ष जो आदेश देईल त्याबाबत मी अगदी 100% विचार करणार आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागणार। माझी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट झाली नाही। जयंत पाटलांची प्रतिक्रिया पाहिल्यामध्ये सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही, जयंत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं। ची भेट नाही घेतली। त्या विधानभवनात आल्या त्यावेळी त्यांचं स्वागत केलं। एकंदरीत म्हणजे पॉझिटिव्ह असं म्हणता येईल। दोन्ही राष्ट्रवादी माझी त्यांची अशी भेट झालेली नाही आणि आम्ही कोणती चर्चा केलेली नाही। कफरेडमधील रहिवाशांची मंजुरी मिळाल्यानंतरच बीएमसी ठेकेदारांना पैसे देणार। भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकरांचं कफरेडमधील रहिवाशांना पत्र। नगरसेवक निधीतून कामं सुचवण्याचेही केलं आवाहन। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे शहरात बॅनर लावलेत। भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावून पालकमंत्री संजय शिरसाट यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगेंवर टीका पाहिल्यामध्ये जरांगेंनी अमोल खुने आणि बारस्कर महाराजांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं। नवनाथ वाघमारेंनी जरांगेंना हा चॅलेंज दिलेला आहे। खर्जुलं कुत्र याच्या टायमाला कुठं गेलं होतं? दुसऱ्याला भांगार जात म्हणायला चाललं आणि मग याला जर बोललं तर राग येणार नाही का? ते जर खरंच 96 कोळी मराठा असेल ना जरांग्या, 96 कोळी अवलाद असेल नाही तर त्यांनी त्या अमोल खुनेच्या प्रश्नावर उत्तर द्यावं की जरांग्या 96 कोळी मराठा असेल, 96 कोळी अवलाद असेल तर त्या बारस्कर महाराजा जे बोलते त्याच्यावर उत्तर द्यावं। मुंबईतील दहसर विधानसभेमध्ये भाजप आमदार मनीषा चौधरींकडून कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आलाय। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांच्या हस्ते बीएमसी निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात